आज इथं आपण मटारचे धपाटे बघणार आहे. अगदी छोटे-छोटे झटपट होणारे, चवीला अप्रतिम एकच नंबर हे धपाटे लागतात. सो वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी अनिता आणि त्याच फूड बास्केटमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. इथं जे मटार घेतलेले आहेत ह्या धपाट्यासाठी, हे गोल्डन मटार आहे. चवीला किंचित गोडसर लागतात. या धपाट्यासाठी आपल्याला असाच मटार घ्यायचा आहे. धपाट्यासाठी जेवढ्या मिरच्या लागणार आहेत, तेवढ्या मिरच्या मी इथं कढईमध्ये थोडंसं तेल टाकून परतून घेतलेल्या आहेत. मिरची थोडी पांढरट रंगावर भाजून झाल्यानंतर त्यामध्ये लसूण घालायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला जिरे सुद्धा घालायचे आहेत आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे. गरम कढई असल्यामुळे जिरे सुद्धा आपले लगेचच गरम होऊन जातात. जिरे, लसूण, मिरची बाजूला काढून घ्यायचे आहे. त्याच कढईमध्ये आपल्याला मटार घालून घ्यायचं आहे आणि त्यावर 1-2 चमचे तेल घालून ते मटार सुद्धा अगदी हलके होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत. मटार जर कोवळा आणि चवीला गोडसर असेल तर हे धपाटे खूप जास्त छान लागतात. भाजलेला मटार बाजूला काढून घ्यायचा आहे आणि खलबत्त्यामध्ये लसूण, मिरची आणि जिरे वाटून घ्यायचे आहेत. थोडंसं जाडसरच चेचायचं आहे. जर मिक्सरला तुम्ही केलं बारीक तरी सुद्धा चालेल. खलबत्त्यामधील कोणतंही वाटण खूप छान लागते. लसूण मिरची जाडसरच चेचून घ्यायची आहे, स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे. त्यामध्येच गरम गरम भाजलेला मटार सुद्धा घालायचा आहे आणि तोही अगदी हलक्या हाताने आपल्याला कुटून घ्यायचा आहे. इथं आपल्याला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मटार जाडसर कुटून घ्यायचं आहे. अगदी बारीक गुळगुळीत पेस्ट त्याची करायची नाहीये. त्याच कढईमध्ये 1 चमचाभर तेल घातलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर खलबत्त्यामधला वाटलेला मटार आपल्याला परत एकदा परतून घ्यायचा आहे. कमर्शियल रेसिपी सोबत तुम्हाला अशा काही गावरान पारंपरिक रेसिपी जर आवडत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. इथं आपले मटारचे दाणे सगळे परतून झालेले आहेत. आता याच्यापासून धपाटे कसे करायचे ते बघूया. इथं मी ज्वारीचं पीठ, मीठ, हिंग, कांदा, कोथिंबीर घेतलेलं आहे. ज्वारीचं पीठ 1 कप घेतलेलं आहे, जे मी चाळून घेतलेलं आहे. चाळलेल्या पिठामध्ये कांदा, कोथिंबीर घालायचं आहे. कांदा मी इथं थोडासा मोठा-मोठा चिरलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर बारीक चिरला तरी चालेल. पण मोठा कांदा खाताना दातामध्ये खूप छान लागतो. तीळ घातलेला आहे, थोडासा ओवा घातलेला आहे आणि जे मटारची आपण आता चटणी केली होती, ती वाटीभर चटणी घातलेली आहे. थोडासा ओवा आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. या पिठामध्ये मी हळद, मिरची पावडर आणि बेसन तीनही घातलेलं नाहीये. त्यामुळं ह्या धपाट्याची एक वेगळी आणि खूप छान चव तुम्हाला अनुभवायला मिळेल. पाणी घालून थोडं-थोडं पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपलं पीठ मळून झालेलं आहे. शेजारी नॉनस्टिकचा तवा मी गरम करायला ठेवलेला आहे आणि कॅरी बॅगवर अगदी छोटे-छोटे धपाटे थापायचे आहेत. जर ज्वारीचं पीठ जास्त दिवसाचं असेल, तर थोडं गरम पाणी घालून पीठ मळलं तरी सुद्धा चालेल. जेणेकरून धपाटं उचलताना फाटणार नाही. मधून-मधून लागलं तर पाण्याचा हात लावायचा आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे धपाटं थापून घ्यायचं. सगळ्यात महत्त्वाचं हे धपाटं थापताना पाण्याचा खूप जास्त वापर करायचा नाही. त्याच्यामुळं हे धपाटं उचलायलाही सोपं जातं आणि चवीला सुद्धा जास्त छान लागतं. तवा तापलेला आहे आणि गॅसवर मी तेल घालून स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे धपाटे टाकून घेतले आणि वरनं झाकण लावून भाजायला ठेवले. तोपर्यंत आपण इथं दुसरं धपाटं थापून घेतो. धपाटे लहान-लहान केल्यामुळे उचलायला सोपे जाते. याच्यामध्ये चिकटपणासाठी आपण बेसन घातलेलं नाहीये. पण बेसन न घालता फक्त ज्वारीच्या पिठाचेच हे धपाटे जास्त छान होतात आणि एकदम खुसखुशीत तयार होतात. धपाटे दोन्ही बाजूंनी आपल्याला भाजून घ्यायचंय. हे धपाटे करताना काही टिप. नंबर 1, त्या धपाट्यामध्ये जे मटार वापरणार आहे, तो गोल्डन मटार वापरावा, जेणेकरून धपाट्याची चव खूप छान येते. टिप नंबर 2, या पिठामध्ये कुठलंही दुसरं पीठ न घातल्यामुळे हे धपाटे चवीला अतिशय छान, खुसखुशीत, अगदी एक नंबरच तयार होतात. तयार झालेल्या धपाट्याची आता आपण प्लेटिंग करून घेऊया. हे धपाटे लोणच्याबरोबर, दहीबरोबर, लोणीबरोबर किंवा तुम्हाला आवडणाऱ्या एखाद्या कोणत्याही भाजीबरोबर, चटणीबरोबर सुद्धा खूप छान लागतात. इथं माझी गावरान मटारच्या धपाट्याची रेसिपी कंप्लीट झालेली आहे. परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.